नारायण हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिविकर्ता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबरायाचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग शिवेसाठी निवडलेला आहे। महाराज अभंगाद्वारे तुम्हा मला सुंदर असा उपदेश प्रतिपादन करतात। अभंगावरती बोलणे तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह आपल्या सप्ताहाला ह्या वर्षी एक तप पूर्ण झाले बघा। किती तप? एक तप पूर्ण झाले म्हणजे 12 वर्ष झालं आपण ह्या भगवंताची सेवा करत आहोत। 12वा वर्ष म्हणजे एवढ्या उत्साहाचं आणि एवढ्या आनंदाचं असतं, कारण आपल्याला अभिमान असतो की 12 वर्ष आपण अखंड भगवंताची सेवा केली, याचा आपल्याला काय असतो? अभिमान असतो, आनंद असतो। तुम्हाला आहे ना? आहे ना? सुरुवातीपासून कोण कोण येत? पहिल्या वर्षीपासून सप्त्याला? अरे बुवा आपले लयच गार लागायला लागले। तुम्ही सगळे जण तयारीत आलात बरं काय? एवढे तयारीत आलात का नाही? बरं वाटलं जरूर, बरं वाटलं आपले गेलेलं काय ताण घ्यायचं कामच नाही। पण तुम्ही काही ताण घेऊ नका। काय असतं माहितीये का? खरी सेवा कशी कोणाची म्हणाव? खरी सेवा एवढ्या थंडीत सुद्धा देव ज्याला गार लागू देत नाही त्याची खरी सेवा म्हणाव। आता आमच्या अनंता महाराजाची किती गार लागायला, तुम्ही मफरेली गुंडाळल्या, स्वेटर घालून आली, यायला वाट झाली थंडी, म्हणजे याची काय सेवा आहे? खरी सेवा आहे। आता सगळे जण बघा रांगेत थांबलेले आहे का एक तरी मोकळं? तुमच्या आतून नाही, तुम्ही म्हणालात मी आहे आतून नाही, आतून नाही, बरोबर आहे का नाही? आता माझं बी नाही, म्हणजे आम्ही 2 जणांची खरी सेवा आहे का? दाजी तुम्ही बी तसेच आहेत वाटतं, पण तुम्हाला मला पैसे किती द्यावं लागते ह्याच्या भेदे मेळ तुम्हाला गरमी व्हाली, बाकी दुसरं काय ना। विठ्ठला 12 वर्षापासून या भगवंताची आपण नामचिंतन सेवा करत आहोत। आणि ऐका ना, एक तर पूर्ण झालं म्हणजे आतापर्यंत निर्विघ्नप्रमाणे भगवंतानं तुमच्याकडून करून घेतलेली सेवा ही पोच पावतीये बघा। जे पहिल्या वर्षीपासून इथं उपस्थित आहेत त्या मंडळीचे द्यावे तेवढे धन्यवाद आहेत, कारण 12 वर्ष झाला आपण अखंड देवाची सेवा करतो, तर आपण करण्यापेक्षा देवानंच आपल्याकडून करून घेतली। विठ्ठला त्याच निमित्तानं याही वर्षी एवढ्या आनंदामध्ये, एवढ्या थाटामध्ये, उत्साहामध्ये आपलं हे 12वं वर्ष संपन्न होत आहे। त्यामध्ये या वर्षीच्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आलेली बघा। मला वाटतं गेल्या वर्षी 4थ्या दिवसाची होती माझ्याकडे, ह्या वर्षी 6व्या दिवसाची। पाता पाता बाजूलाच निघतो काय की मी आता म्हणजे ह्या वर्षी 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आलेली आहे। ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करेन। आज त्यांचं सुंदर असं अन्नदान झालेलं आहे। असे असणारे श्री विश्वनाथ भानुदास गांजे आणि श्री बळीराम भानुदास मोगरे, बरोबर का? अन्नदान बरोबर आहे, हा अन्नदान ज्यांचं झालेलं आहे सुंदर, आपण आता पंगत जेवण केलेली आहे। आणि आज कीर्तनाच्या साथ संगतीसाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी उपस्थित आहेत। त्यामध्ये मृदंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, माझ्यावरती अगदी भावासारखं प्रेम करणारे, माझ्या जीवाभावाचे जीवलग मित्र आणि खऱ्या अर्थानं अगदी कमी वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्रच नाही तर तेलंगणा, कर्नाटक राज्य सुद्धा गाजवलेलं आहे माझ्यामुळं। मित्राचा अभिमान पाहिजे का नाही? हा, आणि खऱ्या अर्थानं आजही अनंत महाराजाचं नाव एवढ्या उत्साहानं आणि एवढ्या आनंदात तिथं घेतात का? कारण वय जरी लहान असलं तरी सुद्धा जी सेवा आहे ती कष्टाची आहे बघा, बरोबर आहे का नाही? खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचं वैभव म्हणजे आपले अनंत महाराज आहेत, हे आपल्याला मानलंच पाहिजे, आपण हे जाणलं पाहिजे का? कारण इतक्या कमी वयामध्ये एवढ्या विद्यार्थ्याची तयारी, आता तुम्ही सर्व विद्यार्थी बघतात, मला वाटतं ते 3ऱ्या नंबरचं लय बारीक दिसते, पण ते सध्या झोपीत आहे। तुम्ही पक्वादाव बसल्याशिवाय त्याची झोप जात नाही बघा, कारण एवढ्या कमी वयामध्ये एवढी सुंदर दरवर्षी ते उत्साहात कार्यक्रम करतात। आणि परत आता त्यांनी एक संकल्पना केली बघा, कारण 2-4 म्हातारे त्यांच्याकडे गेले, शेष्टीला जायला लय कटाळा यायला म्हणले, आता शेष्टीला झाला पाण्यात, आता तळ झाले, मोठं पाणी झाले जास्त, पाय घसरले, आम्ही जातो वापस येण्याची नाही गॅरंटी, मग आम्ही काय करावं? की नाथ बाबाचं दर्शन आम्हाला व्हावे ना। आमच्या अनंत महाराजाला तळमळ वाटली आणि अनंत महाराजानं संत एकनाथ महाराजाच्या मंदिराची उद्घाटन केलेलं आहे बघा। तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे, कारण माहिती आहे का, संत त्या काळातही तळमळ करत होते आणि आम्ही आता संत आम्हाला नका म्हणू तुम्ही, पण त्याच्या कमीत कमी चरणाची धूळ तरी आम्हाला म्हणू शकता,
ऐका, बरेच लोक म्हणतात महाराज लोकाला मंदिर बांधायचं कारण काय? त्या काळामध्ये परमार्थाला संत लावत होते, पण या काळामध्ये बऱ्याच जणांना आता कंटाळा येतो बघा. बऱ्याच जण पैठणला जायचं म्हणलं की म्हणतात आता लांब आहे, पण पैठणचे नाथ बाबा कधी कदाचित वाटत असेल ना, कारण आपला देव जरी आपण देवाकडे जाऊ शकलो नाही, समजा आपली मुलगी आहे एखाद्या घरी दिली आणि घरी दिल्याच्या नंतर मुलगी गरीब आहे, तिची परिस्थिती नाही सारखं आपल्या भेटायला यायला, जर मुलगी गरीब घरी दिली आणि तिची परिस्थिती जर आपल्याकडे यायसारखी नसल तर आपण काय करतो? मी सांगू का? मुलीची जर परिस्थिती आपल्याकडे यायची नसेल तर आपण काय करतो? आपण जातोच ना, बरोबर आहे का? जर ती इकडे येऊ शकत नाही तर आपण तिकडं जाऊ शकतो. तसं नाथ बाबाकडे जरी आपण जाऊ शकलो नाही तर साक्षात नाथ बाबा अनंत महाराजाच्या जागेमध्ये, अनंत महाराजाचे म्हणजे जरी अनंत महाराजाच्या जागेमध्ये नाथ बाबा येत असतील, पण ते एकट्या अनंत महाराजासाठी नाही तर तुमच्या आमच्यासाठी सर्वांचा उद्धार करण्यासाठी येत आहेत. विठ्ठला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्यांचं चॅनल आहे नवधारा यूट्यूब चॅनल नाही का, गेल्या वर्षीचंही त्यांना कीर्तन टाकलं होतं. तुमच्यामुळे माझा एक फायदा झाला, कारण गेल्या वर्षी कोणता अभंग घेतला आणि मी काय काय सांगितलं माझ्या ध्यानात राहिलं. तेच ऐकत आमच्या नवधारा यूट्यूब चॅनल गेल्या वर्षी सांगितलं होतं, या वर्षी बी सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि तेवढं जमत नाही आपल्याला ते करून टाका, सबस्क्राईब करा, घंटीच बटन दाबायला विसरू नका. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा. जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला याच्यामध्ये सुंदर असा उपदेश करतात. काय उपदेश करतात बाबा? हो, मानवाचा नरदेह तुम्ही जन्म घेतला, या भगवंतानं तुम्हाला सुंदर असा नरदेह दिला, यामध्ये तुम्ही वाई घालू नका. बरं, यामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. पण आता काय झाले माहितीये का, समाजाची एक विशेषता आहे, हा समाज म्हणजे फायदा असल्याशिवाय तिथं जात नाही. जिथं फायदा आहे तिथं समाज जाणार. रात्रीच्या कीर्तनाला समाज कमी असतो. का कमी असतो? थंडी वाजती म्हणून का? कीर्तन झाल्यावर जेवायला नसतंय म्हणून, बरोबर आहे का? काल्याच्या कीर्तनाला समाज जास्त असतो ना. का जास्त असतो? कीर्तन झाल्यावर जेवायला आहे. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी महाराज मंडळी जास्त असतात. का असतात? बरोबर आहे का? आमच्या वाल्या लयच गुदगुल्या होत्या तुम्हाला. वा 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 वा. नाही, आमच्यावर जास्त नाही बोलणार मी. विठाला कारण प्रत्येक वेळेस आपण काय पाहतो? फायदा पाहतो. पण एक सांगू का, ज्या वेळार्थी आपल्याला जगद्गुरु तुकोबराय साधू संत आपल्याला वेळोवेळी सांगतात, ज्या अर्थी आपल्याला सांगतात तिथं फायदा आहे म्हणून सांगतात. आता माय बापा आपल्या लेकराला सांगतात, बाबा शाळा बुडू नको, तू काय कर, शाळा बुडू नको, अभ्यास कर. शाळा बुडू नको, अभ्यास कर. याच्यामध्ये माय बापाचा काय फायदा आहे? याच्यात काय फायदा आहे का? नाही. पण माय बाप का सांगतात, बाबा आम्ही जसं शेतात काम करतो, उन्हातानात आम्ही काम करतो, हे दिवस तू पाहायचे नाही. तू सुखान आनंदामध्ये थंड हवेला राहावं ही आमची अपेक्षा आहे. म्हणून तू काय कर, शाळा शिक, अभ्यास कर. बरोबर आहे का नाही? पण त्या टायमाला पोराला लय राग येते. आपण त्याला म्हणू, पुस्तक घे. आता हे आता महाराज आमचे मृदंग शिकवतात, त्याला म्हणलं नाही प्रॅक्टिस करा. गुरुजी सकाळीच केली नो म्हणतात का नाही पोरं? आता याच्यात गुरुजीचा काय फायदा आहे का? पण गुरुजी एवढ्या तळमळीनं ज्या अर्थी आपल्याला लेकराला सांगतात का, की बाबा माझं जसं नाव आहे माझ्या समोर तू सुद्धा वाजवाव, ही तळमळ आहे. जसं माय बापाची सुद्धा तळमळ असती तशी साधू संताची तुमच्या आमच्यासाठी तळमळ आहे. म्हणून महाराज म्हणतात, करोनी सायास शिक, सहज बोलणे
म्हणे हित उपदेश पण करोनी सायास शिकवती. आता ऐका, शिकवणं आणि सायास करून शिकवणं याच्यामध्ये फरक आहे. कसं शिकवणं आणि सायास करून शिकवणं याच्यात काय फरक आहे. आता आमच्यावर घेऊन सांगायचं झालं, शेवेचं कीर्तन आणि पाकिटाचं कीर्तन याच्यात बी फरक आहे का नाही? आहे का नाही? कारण जर आपण पाकिट ठरवलेलं असलं तर महाराज काय म्हणते, कीर्तन नाही पडलं पाहिजे. कीर्तन जर पडलं तर अवघडच आहे. नारळात पाणी देत नाहीत लोक, बरोबर आहे का? पण जर शेवेचं कीर्तन असलं तरी मन मोकळ्यानं बोलते. तर आज काय नाही, तुमची बी शेवा आहे ना आमची बी शेवा आहे, होईल तिथपर्यंत चलन. कारण बघा, वारीच्या वाटाचा कीर्तनाचा टाइम असतंय का टाइम नसतंय? कारण ते कीर्तन कशाचं आहे? शेवेचं. शेवेचं कीर्तन असल्यामुळे वारीच्या वाटेचा कीर्तनाचा टाइम नाही. पण या कीर्तनाचा काय टाइम आहे? कशामुळे? हे शेवेचं आहे का? हे मेवेचं कीर्तन आहे. जसं शेवेच्या कीर्तनाला टाइम नाही, पण तसं साधू संत आपल्याला सायास करून शिकवतात, अट्टहासानं शिकवतात. बाबा हो, आतापर्यंत झालं ते झालं, पण इथून पुढं नका. सायास करून शिकवणं कसं? एखाद्याला जी गोष्ट जमत नाही, सारखं सारखं त्याला डबल 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 ते शिकवणं, याला काय म्हणतात? सायास करून शिकवणं. आणि जो गुरु आपल्या विद्यार्थ्यावरती अंतकरणापासून प्रेम करतो तो सायासानं शिकवतो. बघा, आता एखाद्या मुलाचे बोट जास्त पळत नाहीत, बरोबर आहे का? मग आता त्याला बोल अवघड जातो. कोणता? बघा, ते लगेच म्हणलं तिरकीट तकता, लगेच बोल अवघड जातो. कोणता? तिरकीट तकता. ते बोल वाजवायला. हा, मग आता ते बोल अवघड जातो म्हणून गुरुजी त्याच्या समोर बसतात. हे बघ कसं, हे बोट आधी का? हे आधी ना, आपल्या जे विचारलं पाहिजे. ती र ती बरोबर आहे का? मग असं सांगितलं की म्हणजे हो आता आलं ध्यानात आलं. मग आता वाजव बरं. ती तसं नाही र, हे अशी बोट, हे बघ इकडे, बघ इकडे, बघ हे असं. ती नाही ना, तुम्ही ते दुसरंच वाजलं. ती वाजवा, ती थोडं शिकलो मी ना. ती र ती त त क. आता आलं ध्यानात, आता वाजव बरं. माझं एकदा झालं, दोनदा झालं, बरोबर आहे का? पण तेवढे गुरुजी हे बोट चिटकन वा इकडे इकडे. आता आता आलं ध्यानात. तिकीट टकता 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 तिकीट टकता. आता आलं का नाही ध्यानात? आता प्रेमानं शिकवलं, पण त्याला यावं म्हणून त्याला सजा बी दिली, पण शिकवलं का नाही? अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी या करुणी लागली अंगी. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी या करुणी लागली अंगी. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटे. जसं आपले गुरुजी विद्यार्थ्यासाठी शाळेत गेल्याच्या नंतर पहिलं अक्षर शिकवत असताना त्याला त्याचा हात धरून शिकवतात, बरोबर आहे का? मग त्या पहिलं काढून देतात, त्याच्यावर सारखं सारखं काय करतात? गिरवतात. आणि गिरवल्याच्या नंतर एकदा लेकराला आलं की मग त्याला काय करतात? शाबासकी देतात. का? कारण सायास करून शिकवल्याचा आनंद असतो. बघा, आता माय आपल्या लेकीला मुलीचं वय व्हावं, मुलीचं वय झालं की पहिल्या काळामध्ये पोरी 8वी 9वीच्या नंतर स्वयंपाकाला लागायच्या, म्हणजे स्वयंपाक शिकवायला. कशामुळं? कारण 8वी झाल्याच्या नंतर म्हणजे 12-13 वर्षाच्या नंतर लग्न करायचे ना, म्हणजे लय 10-12 वर्षाच्या खालची गोष्ट. म्हणजे लग्न करायचं म्हणून मुलीला काय करायचे? स्वयंपाक शिकवायचे. आता मुलीला चपाती लवकर येत होती, पण भाकर जास्त जमली तरी ती तव्या पस्तूर जात नव्हती, आत्महत्याच करीत होती अगोदरच.
कारण ती भाकर तुटायची, पण चपाती कसा का होईना नकाशा बराबर जात होता. बरं गेला तर पुन्हा चिटकूनच राहायचा, वापस येत नव्हता. आणि मग मुलीची आवडीची चपाती कोणी खावी? कोण खावी? बापानं. कशी का असं, पण मुलीच्या हाताचं आवडत होतं का नाही? मग आता माय येते प्रेमानं शिकवते, बाई आज चुकलं उद्या येईल. पण आजकाल काय झालं माहितीये का, पोरीला 4थी 5वी पासूनच बाया स्वयंपाक शिकवायला. कारण याच्याकडे मोबाईल आलाय आणि याच्या मागं किती काम आहे आता, स्टेटस टाकणं, सगळं बघणं, ते लय लोड आहे ना. मग त्याच्यामुळे कामाला कोणतरी पाहिजे का नाही सोबत. म्हणून बघा लहानपणीच बाई मी तुझा व्हिडिओ काढते, भांडे धुवून बघ बरं, भांडे धुवून बघ बरं. ते म्हणजे काढशील का मग, हा चट भांडे धुवून घेते नीचा व्हिडिओ काढते. आणि बघा मग पोरगी भांडे धुवायला याताच्या माया. पण सायास करून आई जसं शिकवते तसं सासू शिकवत नाही. आई का शिकवते सायासानं? कारण आईला आपली तळमळे, आईला आपली तळमळे. कारण माझ्या लेकीनं सासर मध्ये जाऊन बोलणे खाल्ले नाही पाहिजे, ही माईला काय आहे आपली तळमळे. तसं आपली सुद्धा संताला का तळमळे? हे आपलं माहेर आहे. पण जर आपण माहेरामध्ये नीट राहिलो नाही तर आपलं सासर कोणी? यमाचा पाहुणा प्राणी, माझा पाहुणा प्राणी होय रे, माझा पाहुणा प्राणी होय. जमलं. कारण ज्ञानोबा आपल्याला सांगतात, जर आपण इथं परमार्थ केला नाही तर आपण कोणाचे पाहुणे? यमाचे पाहुणे. आणि जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर आपण विष्णूचे पाहुणे. मग आता पाहुण्या पाहुण्यामध्ये फरक आहे. विष्णूच्या पाहुण्यात आणि यमाच्या पाहुण्यात काय फरक आहे? यमाचा पाहुणा झालं तर गाडी एक न्यायला येते, आणि विष्णूचा पाहुणा झालं तर गाडीत न्यायला येते. पण गाडीत फरक आहे. विष्णूचा पाहुणा झाल्यावर विमान न्यायला येतं, आणि यमाचा पाहुणा झाल्यावर मारिती जोडीती निष्ठुर. किती दिवस यमाचे किंकर पाऊस आलं. मग जर मार खायचा नसेल तर संतानं सांगितलेल्या पद्धतीनं आपण ऐका. माईनं सांगितलं लेकीला तर लेकीनं जर ऐकलं तर सासूचे बोलणे खायची वेळ येत नाही. आणि आजकाल तशी वेळच येऊ देत नाही, तर कारण आमच्या दिवसच वाईट आले तर आम्ही तरी काय म्हणावं? बरोबर आहे का नाही? आपल्या दिवस वाईट आलेत पोराय हो. आता आम्ही पहिल्या लाटीमध्ये निघून गेलोत म्हणून जमलं कोरोनाच्या गडबडीत, नाही तर दिवस आपल्या वाईटच आलेले होते, लय बेकार दिवस आलेले होते. कारण आपल्याला आता असं म्हणावं लागले, तुम्ही काही म्हणा होच, तुम्ही जे म्हणता ते होच. मुलीकडची माय म्हणते आम्हाला समाया घेणं होत नाहीत, घेऊ नका, आम्हीच घेऊन येतो. तर तुम्ही रुसत नाहीत, आम्ही अजिबात रुसत नाहीत का हे नाही. तुम्हाला जर तेवढं बी जवकत नसलं तर इकडंच या आणि पोरगी ठेवून जा. म्हणजे इतकं झालं काय सोपं झालं एवढं. कशामुळं? आणि तिथं गेल्याच्या नंतर आपण सहज म्हणावं. काय माहितीये का, जिम्मेदारी घेता आली तर जिम्मेदारी घेतली पाहिजे, उग फुकट बोलायचं नाही. संतानं जिम्मेदारी घेतली आपली म्हणून संत एवढे अट्टहासानं बोलतात. आणि ज्या अर्थी संतानं जिम्मेदारी घेतली त्यांना ती पूर्ण करता येते म्हणून घेतली बघा. कारण काय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. काही लोक सज्जन लोक तुकोबरायला म्हणले तुकोबराया, अहो आतापर्यंत आम्ही एवढं पाप केलंय, मग आता परमार्थ केल्यावर जमन का? कारण आमच्या गावातले लोक म्हणतात आता पस्तूर चावलं म्हणून खाल्लं ना, आता लागला माळ घालायला, तुला लाज वाटली पाहिजे. आता गावातले असं म्हणतात म्हणजे आम्ही माळ घालाव का? पण माणसाला विचारूच नका, तुम्ही संताला विचारा. कारण मागे झाले पाहुण का, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहुण का, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहुण का, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहुण का, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे आहे तुका.
इथून पुढे तुम्ही परमार्थ करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. जर तुमचं वाईट झालं तर त्याची जिम्मेदारी कोण घेईल? कोण घेईल? जामीन कोण घ्यालय? तुकोबराया. आणि जामीन घेणं म्हणजे काय? मध्यस्थी करणं. तुमच्याकडे याचा पैसे दिले, थोडं काम पड होतं म्हणून म्हटलं. आता गेल्या वर्षीपासून ओळख बी झाली आपली. मी काय बुडव्या महाराज बी नाही तसा, म्हणजे देईन ना मी, नाही का? हा देईन मी. होय, देतात का महाराज? देऊ तुम्हाला पैसे, पण मधात कोणतरी जामीनदार पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता व्याजानं पैसे देणारे जे सावकार असतात, डायरेक्ट पैसेवाल्याला पैसे देतात का? मधात कोण लागतंय? जामीनदार. बरं, मधात जामीनदाराची काय गरज आहे? यदा कदाचित ज्याला पैसे दिले त्यानं जर असा टकुऱ्याला हात लावला तर पैसे मागायचे कोणाला? द्यायच्या टायमाला नाही का मागायची कोणाला? ताण येतो का? ताण येतो. मग जो जामीनदार आहे, जो मध्यंतरी आहे, तो काय म्हणतोय? माझ्या भरोश्यावर द्या. बरोबर आहे का? माझ्या भरोश्यावर द्या तुम्ही, तुम्हाला काय ताण येऊ देत नाही. मग ते म्हणतात, ह्या बघा त्याच्यावर नाही, पण तुमच्याकडे बघून मी देतो पैसे. आता ही झाली जिम्मेदारी. म्हणजे आता ज्यानं पैसे घेतलेत त्याला जास्त टेन्शन आहे का ज्यानं नाही घेतले, ज्यानं जिम्मेदारी घेतली त्याला ताण आहे? बघा आता आता हे कापसं इकायचे सीझन आणि पैसे द्यायची सीझन एकच असतो का? तुमच्याकडे उसही जास्त नाही का? आता आपल्याला ताणच येतो. मग जे मधातरी येते मध्ये, अय कवा घालायचं वा, ते फोन आलता ना मला, ते तयारीतच असते. म्हणजे त्याला बिकर कामाचा त्याचा आहे काय फायदा? इकून बी फायदा नाही, इकून बी फायदा नाही. ते बघ ना बाबा, ते दोनदा फोन आलता, घालू आपण काय ह्या वर्षी काय तस नको आहे बाबा करू. हो ना, मी उगा तुझ्यामुळं माझा अवघड जेव्हा तस नको करू बाबा. हो ना, मग ते आपल्याला मधातल्या माणसाला काय करावं लागते? ती भरपाई करून द्यावा लागते. आता समजा कीर्तनाची तारीख ज्यानं घेतली त्याच्यापेक्षा ज्यानं तारीख घेतली त्याला ताण आहे. जे सौजन्य आहे त्याचं एवढं टेन्शन नाही, कारण सौजन्याला जर कीर्तन नाही आवडलं, तो जर म्हणला मी इतके देतच नाही, ज्यानं फोन केला त्याला ताणच आहे ना, आहे का नाही? म्हणून तुम्ही ह्या वर्षी दोघं बी ताणात राहिलेत नाही. तू हा महाराज बघून घे म्हणले, काही ताण घ्यायचं काम नाही. पण ऐका, आता समजा सगळ्याच झालं, प्रत्येक गोष्टीची जशी जिम्मेदारी आहे, कोण कशाची जिम्मेदारी घेतली तर पार पडणं झाली पाहिजे. बघा आता काही काही ठिकाणी जिम्मेदारी घेतात पण पार पाडणं होत नाही. का काही काही ठिकाणी जिम्मेदारी अशी आहे, समजा एखाद्या भावाला मुलगी असेल आणि भावाला मुलगी असल्याच्या नंतर बहीण काय म्हणती, ए दादा यरी तुझ्या मुलीला कोणाला कुठं तरी देवात लागेल, देवा धर्मान माझ्या घरी बी कसं आहे चांगलं आहे, मग एक काम कर, तुझी मुलगी माझ्या बाब्याला दे. मग भाऊ म्हणतो ताई द्यायला काय हरकत नाही ग, पण माझी मुलगी लाडात वाढलेली, एवढी लाडात वाढली की माझ्या मुलीला रान माहिती नाही, माझ्या मुलीला स्वयंपाक जमत नाही, आणि तुझ्या घरी एवढं काम करावं लागतंय, माझी मुलगी तुझ्या इथं टिकू शकत नाही. मग बहीण म्हणती दादा तू ताणच घेऊ नको, जशी मै दिदी तशी तुही गुडी. बरोबर आहे का? जशी मै दिदी तशी तुही गुडी. मै दिदी जशी 10ला उठते तशी तुही गुडी बी उठू दे, मला काही ताण नाही ना. बोलत वाटे पुन्हा अवघड जात असते. बरं काय, पुन्हा लय अवघड होते, कारण एकदा दिलेला शब्द, मग बहीण भाऊ काय म्हणतो, ताई तू म्हणते म्हणून मी माझी मुलगी तुला देते. मग आता मस्त लग्न लागलं, आणि लग्न लागल्याच्या नंतर नवीन नवरा बी काय म्हणत नसतो, आणि त्याला बी म्हणायला जमत नसते, सासू बी काय म्हणत नाही. पाहुण्या घरी आले, आणि पाहुण्या घरी आल्याच्या नंतर पाहुणे घरी आले, सुनबाईला तिने सांगितलं, सुनबाई जा बरं पाहुणे आले तर चहा कर म्हणल्याच्या नंतर मग ती म्हणली, आई जाऊ दे मला लई ताण आलाय. आता दिदी जशी गुडी म्हणली होती नाही, कोण म्हणली? दिदी म्हणली. मग तिनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई जा बरं पाहुणे आलेत चहा करते. म्हणली, आई मला बी लई कंटाळा आलाय, जा तुम्हीच करा. आता नवीन होतं ना, मी शब्द द्यायला होता, जशी मै दिदी तशी गुडी. आता दिदी म्हणली कंटाळा आला, म्हणलं गुडी बी म्हणली. सासू गेली चहा करून आली, आणि चहा आणली, आणि चहा आणलं पाहुण्याला द्याला, यायला बी द्याला. हे झालं एक दिवस झालं. दुसऱ्या दिवशी बी पाहुणे आले, पाहुण्यानं बी एकाच घरी जावं का, गेले आता कीर्तनात जात असते तर त्याच्या घरी गेले. पाहुणे म्हणले, हे बघा पुरणपोळी नवीन सुनबाईच्या हाताने खाण्याची इच्छा आहे. आता हिला सांगताच आहे ना माझ्या सुनाला जमत नाही, आणि माणसं काही बी सहन करते, पण नवीन सुनाला हे जमत नाही म्हणलं की काय जमत नाही. लगेच सासाल बघा तुम्ही, लग्न जमल्या म्हणा, बाई पोरगी अशी आहे, आपल्या गावात बी पोरगी नाही, आपल्या गावात बी नाही,
आणि रोज आम्हाला फोन करतीन, अशी बोलतीन, आई तुम्ही काळजी करा आणि बीपीच्या गोळ्या घ्या, तिला माहिती मी आले की हिची बीपी वाढणार, जागेवर मरणार आहे, म्हणून तुमचं मरण माझ्या हातात आहे, तुम्ही बीपीच्या गोळ्या घ्या. लय काळजी करतीन. त्याला तर म्हणते पप्पा तुम्ही बाहेर जाऊ नका बरं, काय लय थंडी वाजायला लागली, त्याला माहिती आहे पुन्हा मी आले की तुला बाहेरच मरावं लागणार आहे, मग ती लय काळजी घेते. ती म्हणली बरं 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 बरं, घ्याव द्या येणारे दिवस. मग पाहुणे आले आणि पाहुणे आल्याच्या नंतर ती म्हणली सुनबाई आता झाकून ठेवा लागत आहे, सुनबाई जा म्हणे, पाहुणे आले तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागा. आता हिला कळाव का नाही आपल्या सुनाला पुरणपोळी कशाला म्हणते हेच माहिती नाही, हिनं शानपणानं धाडलं. जशी पोरगी मधात गेली मधातूनच आवाज द्यायला, आई ज्वारीच पीठ संपलंय, आता का हाणून घ्यावा का काय, ज्वारीच्या पिठाची पुरणपोळ्या असतात का. तेवढ्या सासू म्हणली बाई लयच मजाक करतीन, अशी मन मोकळी आहे, काय सांगावं तिला. आणि गेल्याच्या नंतर बनली बाई अगं ज्वारीच्या पिठाच्या नाही गव्हाच्या पिठाच्या असतात. ती म्हणली मग तुम्हाला माहित आहे तर तुम्हीच करायच्या, मला काय सांगितलं. आणि जे मग आता बोलता 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 भांडण झालं. भांडण झालं की लगेच तिनं फोन घेतला आणि कुठं लावला. म्हणजे काय झालं इतक्यातच ओळखू येते बघा, हे नवीन नवीन तर आता मी झालो जुना, पण ते अनुभव आहे ना, फक्त एवढंच करा लगेच कळत आहे. जया आरती हे मोठा फुसकार आहे, त्या आरती पोरगी रडायली. काय झालं बाई, मला आई बोलली. काय बोलली, त्या माईनं काही शिकवलं, त्या माईनं काही शिकवलं नाही. असं जे इथून चालू झालं की पूर्ण घरानं ऐकलं. एवढं घरानं ऐकलं की बापाचा फोन कोणाला, बहिणीला. बहिणीला फोन आला आणि म्हणला ताई अगं त्यावेळेस तर लय मोठाल्या गप्पा हाणल्या होत्या, जशी मई गुडी तशी तुही दीदी, आणि आता माया पुरीला येत नाही तुला माहित आहे, पण तुला काही जमत नाही. आता तिला रागवायली, आता तिला बोलायला लागली. मग आता बहीण भावाचं प्रेम राहिलं का, राहिलं का, अजिबात राहिलं नाही. कारण बहिणीचं देऊस तरच स्वार्थ होता, शेवटपर्यंत कडीला नेऊ शकत नाहीत. पण माझ्या साधू संताचं तसं नाही बघा. एकदा संतानं जिम्मेदारी घेतली की संत आपल्याला शेवटपर्यंत, अहो संत संतच करून टाकतात. आपण सारिके, कारण काळ वेळ लागू शकत नाही तर संत आपल्यासारखं करतात. यदा कदाचित जर एखाद्या संतावर अन्याय झाला तर संत तुमच्या आमच्यासाठी जिम्मेदारी घेतली म्हणून भांडतात. जनाबाई भांडल्या महाराज, कारण ज्या वेळेस जनाबाईला सुळावर नेलं आणि सुळावर नेल्याच्या नंतर जनाबाई देवाला आठवण करून देत होत्या, हे देवा अरे पांडुरंगा मी तुला माझ्यासाठी भांडत नाही, पण तू चांगल्या चांगल्याचा वाटुळ केलं आणि चोरट्याचा बहुमान वाढवला, तू देवा असा कसा आहे. अरे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, स्वर्गाचा बहुमान मिळाला, स्वर्गाचा बहुमान मिळाला, स्वर्गाचा बहुमान मिळाला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा पुण्यवंत पाताळ लोकी नेला. देवा अरे जो पुण्यवंत होता ज्यानं तुला सर्व दान दिलं, तू त्याला कुठं नेलं, पाताळात नेलं. कीर्तिवानाचा अपमान केला आणि चोरट्याचा बहुमान वाढविला. देवा असा कसा तुझा दरबार आहे रे. अहो जनाबाईत नाही तर प्रत्येक संत माझ्या भगवंतानं तुमच्या आमच्यासाठी भांडलेत. कबीरदासजी महाराजांना तर अशा भाया मागे सारल्या आणि कबीरदासजी महाराज तर एवढं देवाला बोलले, देवा अरे काय तुझा दरबार आहे आणि काय तुझी देवसेवा करून सुद्धा जर तू असा त्रास देत असशील तर काय तुझी भक्ती करावी. देवा आता जर सेवा करणाराची तू जर काळजी घेतली नाही तर तुझी गाठ कोणाशी आहे, माझ्याशी आहे. कारण एखादा जर ऐकला नाही तर आपण डायरेक्ट ह्याच शब्दात म्हणतो, आता जर तू ऐकला नाही
तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. कबीरदासजी महाराज सुद्धा तसंच म्हणतात. लेना खबर मेरी नहीं तो होगी तेरी ना मेरी, होगी तेरी ना मेरी नहीं तो होगी तेरी ना मेरी। लेना खबर मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी। लेना खबर मेरी नहीं तो होगी तेरी ना मेरी, होगी तेरी ना मेरी नहीं तो होगी तेरी ना मेरी। कबीरदासजी महाराज तुमच्या आमच्यासाठी भांडायला लागले. खाना देना तो ऐसा देना, देना खीर पुरी, देना खीर पुरी नहीं तो होगी तेरी ना मेरी। देवा, जे तुझी सेवा करतात त्याला जेवायला द्यायचे बजाला बासुंदी, जिलाबी, भरपूर खरं सांगा कबीरदासजी महाराज त्या काळात भांडले. आता तुम्ही महाराज लोकांना विचारतात का नाही फोन करून, महाराज जेवणाच काय मिळेल, जेवायला काय बनवायचं विचारतोच ना आपण. कारण महाराज लोकांना तुम्ही आता विचारतात गुलाबजांबू करायचे का जेवायला काय करायचं. जसं महाराजांना सांगितलं त्या पद्धतीने आपण महाराजाची जेवणाची सोय करतो. आता मला एक सांगा, कबीरदासजी महाराज त्या काळात भांडले कोणासाठी, आमच्यासाठी. पण आता तुम्ही आमची सेवा करायला लागली. अहो ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये लाखो समाज असतो, प्रत्येकाला गुलाबजांबू, प्रत्येकाला नवनवीन खायला भेटतं. ही कोणाची कृपा आहे? ही संताची कृपा आहे आमच्यावरती. साधू संत देवाला भांडले तुमच्या आमच्यासाठी, मग ज्या अर्थी देवाला भांडले त्या अर्थी साधू संत आपली जिम्मेदारी घेतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही विचार करू नका, तुम्ही जर या भगवंताचं नामस्मरण केलं. पण लोक म्हणले महाराज आम्ही या देवाचं चिंतन करायला तयार आहेत, आम्ही या देवाचं भजन करायला तयार आहेत, पण याच्यात आमचा फायदा काय? त्या देवाचं भजन केलं तो देव आमच्यासाठी काय करेल याचा आम्हाला काहीतरी फायदा सांगा. त्यावेळेस तुकोबराय म्हणले ऐका ना, जर तुम्ही त्या देवाचं नामस्मरण केलं, विको कमी करा, जर तुम्ही त्या देवाचं नामस्मरण केलं तर तो देव तुमच्यासाठी काय करणार नाही. प्रतिप्रश्न आपल्यालाच विचारला अभंगाचं प्रथम प्रचरण.
प्रतिप्रश्न करतात. जर त्या देवाचं तुम्ही नामस्मरण केलं तर आपण विचारावं कोबराया तो देव आमच्यासाठी काय करल. महाराज म्हणतात अहो काय करणार नाही ते सांगा. काय नो हे केले काय करणार नाही तुमच्यासाठी तुम्ही सांगताल ते माझा भगवंत काम करेल. फक्त तुम्ही त्याचं चिंतन करा. आता मला एक सांगा, लग्न झाल्याच्या नंतर बायको एकदा नाव घेते आपल्या नवऱ्याचं. आदल्या घरात मधलं घर तुम्ही ऐकलेलंच नाही का. मधल्या घरात होता दिवा. मी नाही घेणार ना, मला काय कटाळा आला मला. हो ना, उगाच शूटिंग चालू आहे पुन्हा, कटाळा आल्यासारखा झाला. तर किती नावं तरी घ्यावं नाही का. आपली एकदा नाव घेते बायको, बायको एकदा नाव घेते तर आपण मरेपर्यंत त्याची काळजी करतो का नाही. मरेपर्यंत काळजी करतो. तिला जे पाहिजे, एखादी कुठल्या बी फॅशन मधली साडी आली की आपल्याला तिला आणावंच लागते. आणावं लागते का नाही, आणावंच लागते. नाही आणाव ते तुम्हाला माहिती, उन्हाळा पावसाळा हिवाळा एकाच टायमात येतो. तिन्ही ऋतू एकत्र झाले की समजत नाही. आणि देवानं पुन्हा अशी लीला केलेली आहे, कुठली बी नवीन फॅशन आली तर आपल्या वाट्याला काहीच नाही. पूर्ण फॅशन त्याच्याच वाट्याला गेली. आपल्याला काय आहे का. आपल्याकडे फक्त एकच फॅशन. आपली तब्येत कमी झाली की टेलरला म्हणायचं फिट शिव, आणि वाढली की टेलरला म्हणायचं ढिलं शिव. याच्या पलीकडे आपली फॅशन नाही. आपलं एखादं शर्ट निघत नाही, पॅन्ट बी निघत. काही नवीन निघलं की यायचंच निघणार. आपलं काय नवीन निघणार. गुरुजी आमच्या गावात एक जणी साडी घेतली, जशी वाकड 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 चलू लागली. मी म्हणलं ही काय खुब्यात मोडी का पडली गाडीहून. मग आपल्याला काय माहितच नाही. मी आमच्या घरच्या विचारलं, म्हणलं होय काकू असं वाकत वाकत कम चालले आता वाकड. म्हणलं पडली काय. ते म्हणली बाई तुम्हाला काय कळतच नाही, त्यांनी पुष्पा साडी घातली. तुम्ही तुमच्या घरी जाऊन विचारा पुष्पा साडी आहे का नाही. आल्यात पुष्पा साडी. आता एक नवीनच आली, ती कशाची इंस्टाग्राम साडी आली म्हणून. नवीनच काही बी निघत. कोणती फॅशन निघली की यायच्या. आपल्याकडे फॅशन येत नाही. आणि नशीब तुम्ही त्या फॅशनच्या नादी लागत नाही. तर पण काय झाले माहितीये का, मोबाईल वापरू नका मी ह्या मताचा नाही. अवश्य सर्वांनी मोबाईल वापरा, आवडीनं मोबाईल द्या तुम्ही. फक्त महिला मंडळाला एकच विनंती आहे, मोबाईल पाहत असताना आपली संस्कृती जेवढी आहे तेवढी जपली पाहिजे. उगा मोबाईल मध्ये पाहून काही बी येडेवण नाही केलं पाहिजे. कारण ऐका, नवऱ्यासाठी एकच उत्सव होता पहिल्यापासून. आपल्या संस्कृतीमध्ये नवऱ्यासाठी एकच उत्सव आहे. कोणता. वट सावित्री पौर्णिमा. बरोबर आहे का नाही. किती सुंदर उत्सव आहे बघा बरं. मस्त अशी ते वडाला जायचं, दोरा लावायचा आणि नवऱ्यासाठी फेरे घालायचे. 7 जन्म हेच मिळू दे. किती सुंदर सण आहे. पण आता ह्या 2 वर्षामध्ये काय नवीन आलं काय की नवीन नवीन लग्न झाले आणि ती चाळणी आणली आणि नवऱ्याचं तोंड पाहायचं चाळणी. तुम्हाला नाही माहित म्हाताऱ्याला, आमच्या सारख्या नवीन पोरायला माहिती काय नवीनच निघत आहे. कोणता काय म्हणते ते, कोणता चौथ काहीतरी आहे होते. कोणता कोणता चौक, गरवा चौथ. हा गरवा चौथ. बरं ते काय माहिती आहे का तुम्हाला. माता माऊली एकच विनंती आहे, तुम्ही कोणाची बरोबरी कोणा संग करू नका. एक जण अशीच गुरुजी अशी चाळणी घेतली. ते बघा आता अशी माझा चाळणी दिवा ठेवायचा. पहिला चंद्र पाहायचा. लक्ष राहू दे बरं काय. तसं म्हणजे चाळणी ही बघा असा माझा दिवा ठेवायचा. चाळणीकडे दोघांना बघायचं आणि मग तशी चाळणी. अरे बापरे. म्हणजे असं नवऱ्या ती जे चंद्राचा कलर कसा गोरा, पण हिचा पिवळा डांबरच होता ना. आता चंद्रा बरोबर आपल्या नवऱ्याची लागते का जोड. तिनं जसा बघितला नवऱ्याचं बघितलं की दचकली. आता आपली ती संस्कृतीच नाही, पण तरी बी आता नवीन आलंय का नाही. अहो काही बी करावं, पण जेवढं आपल्याला जमतं तेवढंच करा. आपल्या संस्कृतीला जे सोबलते. मोबाईल मध्ये बघून काही नाही. मागं काय झालं, असा मोबाईल घ्यायचा, त्याचा टॉर्च लावायचा, त्याच्यावर काचाचा गिलास ठेवायचा, हळद टाकायची, काय म्हण पिवळा प्रकाश निघतो. आता हळद टाकल्यावर का ढवळा निघन का. म्हणजे आपण तर येड्यात व्हायचं, पण दुसऱ्याला बी येड्यात काढायचं. आता ते आलंय बघा ते काहीतरी असं कानात लावायचं, टिचुक 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 टिचुक. ते इकडं खाली हे केलं की वरी हे होते पाकड्या पडून. बरं ते कोणासाठी निघलंय, लहान लेकरासाठी का नाही. पण ते फॅशन म्हणून म्हातारे. अरे गरजच नाही ना त्याची. उगा येड्याचा पसारा काय गरजच नाही ना. उगा आपल्या अपमान करून घ्यायचा नाही. तिथं डोकं लावायचं नाही. साधू संत एवढ्या तळमळीनं आपल्याला सांगतात बाबा हो,
अहो भगवंता तुमच्यासाठी काय करणार नाही, काय नो हे केले. अहो एकदा नाव घेतल्याच्या नंतर देव आपल्यासाठी अहो काही सुद्धा करतो. म्हणून महाराजांना याच्यासाठी एक सुंदर अभंग लिहिला बघा. उंच नीच काही नेने भगवंता, दिष्ट भाव भक्ती देखोट्या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, त्या घरी रक्षी चर्मरंगो लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे सेले विने, सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. जेवढे संत आहेत तेवढ्या संताई सोबत माझ्या भगवंतानं काम केलं. मग आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही जेवढ्या संतांचे नाव घेतले तेवढे संत म्हणजे देव मान्य संत होते. आम्हाला सध्याचा एखादा संत सांगा की ज्या संतासोबत आमच्या देवानं काम केलंय आजही तुमच्या सोबत देव असतो. येळातून 3 वेळेस देव आपल्याला भेटतो. तुम्हाला अनुभव आलेला. तुम्हाला आता बघा एक उदाहरण सांगायचं झालं, एखाद्या वेळेस तुम्हाला बाजार आष्टीला जायचंय. आता इथून आष्टी किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर आहे. समजा तुम्हाला आष्टीला जायचंय आणि आष्टीला जायचं योगायोगानं तुमच्याकडे गाडी नाही काहीच नाही, पण अर्जंट काम आहे तुम्हाला आष्टीला जाण्यासाठी. तुम्ही वाट पाहिली एखादी गाडी येईल का, पण गाडी नाही मिळाली. मग शेवटचा पर्याय तुम्ही काय केलं? कुठे निघाले? आष्टीला. पायी निघाले. कशामुळं? कारण गावात एकही गाडी नाही आणि नेऊन सोडणार सुद्धा कोणी राहिलं नाही. आणि पायी निघाले. तेवढ्यामध्ये अचानक पाठीमागून एखादी गाडी यावी आणि त्यानं स्वतः म्हणावं चालायचं का आष्टीला? काय म्हणाव? चालायचं का आष्टीला? गाडी बसले बसले आपण काय म्हणाव? देवासारखेच आले होते. काय म्हणतो आपण? देवासारखेच आले. अहो त्या टायमाला त्याच्या रूपात देवच आलेला असतो आपल्यासाठी, पण आपण ते जाणत नाही, आपण ते मानत नाहीत. ज्या वेळेस आपल्यावरती खरी संकट येतं त्या वेळेस आपल्याला देवच आठवतो आणि कोणाच्या तरी रूपानं भगवंत आपल्याला येऊन मदतच करतो. बघा आता समजा एखाद्या गावात आम्हाला कीर्तनाचे पाकिट कमी भरलं आणि आम्ही जर म्हणलो लय लांबून आलो तो, आम्ही लय लांबून आलो, लयच कमी दिले. एखादा दान सुरेत हे अरे महाराज लांबून आले द्या, त्याच्या रूपात देवच आलेला असतो. मान्य कारण देवच बरोबर आहे का नाही? ज्याची काय तुझी चिंता त्याची सर्व आहे. कारण आपली कशाच्या का होईना रूपातून भगवंत सेवाच करतो. म्हणून ऐका अहो साधू संतांच्या प्रत्येक वेळेस माझ्या भगवंतानं सेवा करावं. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं काहीतरी व्यापार करावं. अहो संसाराची राखरांगोळी झाली, काहीतरी व्यापार करावं ह्या समाजानं पैसे बुडवले म्हणून तुकोबारायानं मिरचीचा व्यापार चालू केला. आणि मिरच्याचा व्यापार चालू केल्याच्या नंतर तुकोबारायचं काम म्हणजे बाजारात बसलं आणि बाजार चालू झाला की जसा बाजार चालू झाला की तुकोबारायनं भजन करावं, पांडुरंगाचा धावा करावं, पांडुरंगाचं भजन करावं. पण मिरच्या कोणी विकाव? लोकांना यावं. तुकोबाराया भजनात दंग दिसले की लोकांना काय करावं? मिरच्या जशा पाहिजे तशा घेऊन जावं. आता ही काळजी कोणाला? भगवंताला. कारण तुकोबारायाची काळजी भगवंताला. भगवंताला माहिती होतं मिरच्या तर सर्व विकल्या जातील पण पैसे काही येणार नाहीत. आणि पैसे जर आले नाही तर जिजाई साहेब रागानं बोलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुकोबारायाला बोललेलं मला जमणार नाही. मग आता तुकोबारायाचं रूप घ्यावं आणि ज्यानं मिरच्या घेतल्या भगवंतानं त्याच्या दारात जावं. ओ दादा 2 किलो मिरच्या आणल्यात ना आमच्या मालकाकडून, चला पैसे द्या. आता जे इमानदार होते त्यानं पैसे द्या, पण एखादा निबर असतो ना उधारी मागायला गेला देतो ना या मी का कुठं चाललो काय? विश्वासच नाही हो माणसाचा. अरे बाबा उधारी नाही नेलंच ना, दिलेल्याची जाण असावी बरं माणसाला. एखादी गोष्ट आपल्याला जर एखाद्याच्या संकटामध्ये आपण एखाद्याला मदत केलं ना, काय माहितीये का लोक म्हणतात माणसं बदलले. माणसं काहीच बदलले नाही, माणसाची नियत बदलल्यासारखी. जुन्या काळामध्ये लोक एकमेकाला मदत करत होते पण मदतीला लोक जाण देत होते. आजकाल तसं नाही. आपण एखाद्याला उसने पैसे दिले, पैसे आपलेच आहेत पण मागत असताना आपल्याला भीक मागितल्यासारखी मागावं लागते. ही लोकात झालेला बदल. कारण पहिल्या काळातले लोक एकदा शब्द दिला की तो शब्दच पाळायचे. शब्दाला पहिल्या काळात किंमत होती, आता ती किंमत राहिली नाही. तुकोबारायाचं धावा रूप घ्यावून अहो 2 किलो आमच्या मालकाकडून मिरच्या आणल्या, चला मिरच्याचे पैसे द्या, मिरच्याचे पैसे घ्यावं. पण एखादा निबर भेटला, अरे आणल्याच नाही, अहो खोटं बोलू नका, पैसे द्या. एक सावकार पैसे देईन, अहो पैसे द्यावाच लागतील, देत नाही म्हणला. भगवंतानं सांगावं अहो तुम्ही जर पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी दारातून उठणार नाही. सावकार म्हणला तुला कौरक बसायचंच बेस पण पैसे देणार नाही. पण हा भगवंत आहे म्हणला आता जर पैसे दिले नाही तर तुझ्या दारातच फाशी घे. आणि असं एखादं म्हणलं आपल्याला काय वाटतंय?
ही कटकट इथं थांबू द्यायची नाही. पैसे घेतले आणि त्याचे देऊन टाकले. तुकोबरायाचं रूप घेऊन तुकोबराया जवळ येऊन भगवंतांना ते पैसे देऊन टाका. आता ही काळजी कोणी केली? भगवंतानं. अहो प्रत्येक संताच्या जीवनात मध्ये येऊन माझ्या भगवंतानं सेवा केली. संत सखूबाईला पंढरपूरला जाण्याची इच्छा होती. अंतकरणापासून पांडुरंगाचा धावा केला. संत सखूबाईचं रूप धारण करावं माझ्या भगवंतानं आणि सखूबाईला पंढरपूरला धाडावं आणि सखूबाईच्या जाग्यावर स्वतः सखू होऊन संत सखूसाठी देव सखू झाला आणि सखूबाईच्या रूप घेऊन देवानं पूर्ण सखूबाईचं काम करावं. पूर्ण देवानं काम करावं. आता अजून काय काम सांगायचं? कारण प्रत्येक संताच्या जीवनामध्ये येऊन माझ्या भगवंतानं काम करावं. माझ्या भगवंताचे असे अनेक भक्त झाले. त्यामध्ये एक संत हरपाल नावाचा भक्त झाला बघा. तो चोर होता, लुटारू होता. त्याचं फक्त एकच चांगलं काम होतं, पंढरपूरच्या वाटाला असा थांबायचा तो. आणि पंढरपूरच्या वाटाला थांबला की जो कोणी आला की त्याला अगोदर पकडायचं आणि त्याला अगोदर पकडून काय म्हणायचं? एकादशी धरतो का? जर तो म्हणला एकादशी धरतो तर त्याला सोडून द्यायचं. गळ्यात माळ आहे का? तो जर म्हणला गळ्यात माळ आहे तर त्याला सोडून द्यायचं. आणि तो जर म्हणला मी एकादशी धरत नाही तर जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं, जर गळ्यात माळ नाही म्हणला की जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं मारायचा. पण एक दिवस असं झालं, गावामध्ये साधू संत आले आणि गावामध्ये साधू संत आल्याच्या नंतर त्या हरपालानं चोरी करण्यासाठी निघाला तो. आणि चोरी करण्यासाठी निघाल्याच्या नंतर त्या दिवशी कोणीच येईना. आता ही काळजी कोणाला? पांडुरंगाला. पांडुरंगानं रूप धारण करून आलं आणि पांडुरंगानं रूप धारण करून आल्याच्या नंतर धान्याचं गाठोडं वगैरे सोबत आणि रूप धारण करून आल्याच्या नंतर हरपालानं त्या गाडी धरावी आणि गाडी धरून अगोदर पांडुरंगाची कॉलर धरावी आणि पांडुरंगाची कॉलर धरून म्हणावं एकादश करतो. आता देवाला एकादशीची गरज? देवानं सांगितलं अजिबात नाही. देवाला जेवढी ताकद आहे. गळ्यात माळ आहे, आता त्याच्या आवडीचीच माळ आहे, तुळशी माळ. कारण त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे. देवाला आवडत नाही माळ, पण देवानं सांगावं अजिबात नाही की पुन्हा मारावं. आता देवानं मार खाल्ला कोणासाठी? संतासाठी. कारण माझ्या संताला त्रास नाही झाला पाहिजे अशा अनेक संतांच्या जीवनातलं उदाहरण आहे. तुम्ही खूप वेळेस ऐकलं जनाबाईचं चरित्र सुद्धा. म्हणजे भगवंत काय करणार नाही पण कधी एका चिंतिता विठ्ठली. पण महाराज दुसरं काही देवासाठी साधन नाही का? अहो साधन अनेक आहेत पण सर्व साधनाचं सार जर काय असेल तर अभंगाचं दुसरं सर्व साधनाची सार, 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 भव सिंधू तरी पार, भव सिंधू तरी पार, भव सिंधू तरी पार, भव सिंधू तरी पार, सर्व साधनाची सार, सर्व साधनाची सार, सर्व साधनाची सार, सर्व साधनाची कारण सर्व साधनाचं सार जर काय असेल तर भगवंताचं नाम चिंतन आहे. बाबा तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही, फक्त भगवंताचं चिंतन करा. जर तुम्ही देवाचं चिंतन केलं तर देव तुमच्यासाठी काय नो हे केले. असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील बघा. आता अनेक उदाहरण द्यायचे झालं, प्रत्येक देवाचे भक्त येतं. प्रत्येक देवाचे काय येतं? भक्त येतं. आता बाळूमामासाठी सुद्धा देवानं काम केलं नाही का? अहो बाळूमामाचे मेंढर
ज्या वेळेस बाळूमामाला जाण्याची वेळ आली आणि बाळूमामानं सांगितलं जोपर्यंत तुम्हाला होतील तोपर्यंत तुम्ही मेंढर राखा, ज्या दिवशी झालं नाही त्या दिवशी कुठं सोडा, डोंगरात सोडा. आणि डोंगरात सोडल्याच्या नंतर मेंढर कोण राखील, दगड धोंडे कोण राखल, मेंढर राखेल. आता बाळूमामानं हा शब्द बोलले, बाळूमामानं हे वाक्य बोललं, हे कोणामुळं, देवाच्याच विश्वासावरती ना. कारण ज्याचा जो मला मानतो त्याच्यासाठी मी आहे आणि जो मला मानत नाही त्याच्यासाठी मी कधीच नाही. आता अनेक उदाहरण, खंडोबाचे सुद्धा भक्त झाले याच्यामध्ये, खंडोबाचे सुद्धा याच्यात काय झाले, भक्त झाले. मला अंदाज आला की मी लगेच वळत असतो बघा. खंडोबाचे सुद्धा याच्यात काय झाले, भक्त झाले, अनेक भक्त झाले. आता खंडोबाचे भक्त, पार्वती मातेची सेवा करणारी एक दासी होती आणि त्या दासीची इच्छा झाली की जसा खंडेराया पार्वतीचा नवरा आहे तसाच माझा सुद्धा नवरा महादेवानं व्हावं, तसाच माझा सुद्धा नवरा कोणी व्हावं, महादेवानं व्हावं. त्यावेळेस पार्वती मातेने सांगितलं काळजी करू नको, काळजी करू नको, माझ्या स्वरूपामध्ये तुला विलीन करणार आणि एक जन्म मी तुझ्यासाठीच घेणार, तुझ्याच रूपानं, आणि तुझ्यासाठी देव भांडण करून येणार. कुठं जाऊन चंदनपुराला बसला बाणूच्या घराला. कुठं गेला देव, बाणूबाई. आता बाणूबाई म्हणजे कोण, खंडोबाची भक्त, पण भक्ती केली आणि डायरेक्ट कोण झाली, बायको झाली. बरं स्वतः झाली का देवाने विचारलं, जड चालले का, मावा पडा का, होय फवारणी करायची, स्वतः झाली का देवाने विचारलं, कसं वाले होय, देवाने विचारलं ना, बरोबर आहे का ना, देवाने विचारलं. बाणूबाई म्हणली का होय माझ्या संग लग्न करतात का, म्हणली का बाणूबाई, नाही. देवाने स्वतः म्हणलं होती का माझी राणी, होती का माझी राणी. मग देव स्वतः चंदनपुराला गेला आणि बाणूबाईसाठी कोण झाला, बाणूबाईची मेंढर कोणी राखली, देवानं राखली. खंडोबानं म्हाताऱ्याचं रूप धारण केलं, धरुणी म्हाताऱ्याचे रूप राखीतो मेंढर, राखीतो मेंढर बाणाईची ती कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर. तरुणी म्हाताऱ्याचं सुंदर ते रूप, तरुणी म्हाताऱ्याचं सुंदर ते रूप, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर. सुंदर म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि नदीवर ज्यावेळेस मेंढर घेऊन गेला त्यावेळेस महाराज मेंढर असे धुतले जसे कपडे वाळू घातले तसे कपडे वाळू घातल्यासारखे मेंढर वाळू घातले. आणि बाणाबाईचा ज्यावेळेस अधिकार कळाला बाणाबाई रागानं बोलायला लागली आणि रागानं बोलत असताना खंडोबानं सांगावं बाणाई अगं तुम्हाला अजून ओळखलंच नाही, तुझ्यासाठी आलो बाणू चंदनपुराला, तुझ्यासाठी बाणू आलो चंदनपुराला, तुझ्यासाठी आलो चंदनपुराला, तुझ्यासाठी आलो चंदनपुराला, तुझ्यासाठी बाणू आलो चंदनपुराला, तुझ्यासाठी बाणू आलो चंदनपुराला, तुझ्यासाठी आलो चंदनपुराला, तुझ्यासाठी आलो चंदनपुराला. सुंदर ते रूप, तरुण म्हाताऱ्याचं सुंदर ते रूप, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर. आवाज येऊ द्या, कळू द्या. आष्टीपर्यंत या सुंदर अशा छोट्याशा अहिल्यानगरचा सप्ताह राखीतो मेंढर बाणाबाईची कोकर, राखीतो
धरुणी म्हाताऱ्याचे सुंदर ते रूप, धरुणी म्हाताऱ्याचे सुंदर ते रूप, राखी तो मेंढर बाणाबाईची कोकर, राखी तो मेंढर बाणाबाईची कोकर. आता खंडोबा म्हणजे कोण? भगवान शिवशंकराचा अवतार. महादेव आणि खंडोबा वेगवेगळे नाहीत आणि महादेव आणि पांडुरंग वेगवेगळे. हरिहरा वेद म्हणजे खंडोबा आणि पांडुरंग वेगवेगळे नाहीत. जसं पंढरपूरची वारी तशीच खंडोबाची सुद्धा काय वारी हो, वारी हो, माझ्या मल्हारीची वारी. वारी हो, वारी हो, माझ्या मल्हारीची वारी. वारी हो, माझ्या मल्हारीची वारी. वारी हो, माझ्या मल्हारीची वारी. सोमवार सोमवार प्रेम नगरावारी. सौनी बदला ग सौनी बदला तेरा देवारी. वारी हो, वारी हो, माझ्या मल्हारीची वारी. 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 माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. क्या बात है. जोरदार टाळ्या वाजवा. जशी पंढरपूरची वारी आहे तशीच खंडोबाची सुद्धा काय वारी आहे. आता थोडं लक्ष देऊन ऐका बरं. काय झालं शक्य तर कान थोडे मोकळे करा. लय महत्वाचं सांगणारी. कारण वारी मध्ये फरक आहे बघा. कारण पांडुरंगाच्या वारीत आणि खंडोबाच्या वारीत फरक आहे. पांडुरंगाच्या वारीला गेल्याच्या नंतर एक विशेषता आहे. पांडुरंगाच्या वारीला गेल्याच्या नंतर पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर एक शिकायला भेटतं. काय शिकायला भेटतं माहितीये का? ते आपल्यासाठी नाही, ते यांनी शिकाव महिला मंडळनं. पांडुरंगाच्या वारीला गेल्याच्या नंतर जर जोडीनं गेलं तर एक शिकायला भेटतंय. जर आपल्या नवऱ्याची किंमत ठेवायची असेल तर पुढं नाही, पुढं राहावं लागतंय, मागं राहावं लागतंय. हे कोणी शिकाव? लाडक्या बहिणीनं. लाडक्या बहिणीनं काय शिकाव? तुम्ही म्हणतात ना धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. यांना दाखवा पण अशा टायमात नाही दाखवायची. वारीच्या टायमाला घेऊन जायचं आणि तिकडं गोपाळपुऱ्यापासून नंबरला लागायचं आणि तिथून नंबरला लागून मग यायचे तोंड बघायचे. आणि तितक्यात एखादा असं घुसाव, आम्ही काय येडे आहेत का? तुम्ही येडे आहेत का? पांडुरंगाकडे जायचं म्हणलं काय व्हावं लागतंय? येडच व्हावं लागतंय ना. तिथं हुशाराचं काम नाही, येडच व्हावं लागतंय. बरं आता ते दर्शनाला जावा. मग तिथं गेल्यावर मग देव कुठे? पुढे. आणि रुक्मिणी माता कुठे? पाठीमागे. मग ज्या अर्थी देव पुढे रुक्मिणी माता पाठीमागे, देवानं का रुक्मिणी मातेला सोबत घेतलं नाही? बरं देवानं रुक्मिणी मातेला का सोबत घेतलं नाही? त्याचं एक कारण आहे. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणून गडबडीत जाऊन यायचंय, लगेच जायचं आणि लगेच वापस यायचंय, तुम्ही सोबत नेता का? बरं का नेणार नाहीत? कारण इकून जाताना बी त्याचं आवरणार नाही आणि तिकून येताना बी आवरणार नाही. आता तुम्ही बघा, सासरवाडीत जाताना आपला जेवढा चेहरा फ्रेश असतो तेवढा येताना असतो का? कारण तिथं गेलं म्हणजे आपली फक्त लक्ष्मी, आपण तिथं बसशील तिथं बसता गुरगुर फिरून येणार आणि मग आपल्याला एक एक येऊन म्हणा का आले दाजी? सकाळीच आले. जेवण केलं? मग दाजी काय मन मोकळं बोलत?
आणि निघायच्या टायमाला गाडी बसल्या बसल्या ती म्हणजे भाई काकूची इथं जाऊनच आली थांबा. म्हणजे आतापर्यंत काय केलं मग दिवसभर? तितकं झालं तरी सुद्धा मन भरत नाही. मग ज्या अर्थी आपण तिथं गडबडीत जिथं जाऊन यायचे तिथं आपण सोबत नेत. बरं, पांडुरंगाच्या दरबारात गेल्याच्या नंतर आता रुक्मिणी माता पाठीमागे, कारण पांडुरंगाची विशेषता आहे, ज्या टायमाला माझ्या भक्ताला माझी आठवण झाली आणि माझ्या भक्तानं मला आवाज दिला की मी तात्काळ त्याच्या जवळ झाला. हत्ती म्हणायला जेवढा वेळ लागत नाही तेवढ्या वेळात माझा भगवंत भक्ताजवळ येतो. म्हणून रुक्मिणी माता कुठे? पाठीमागे. आणि खंडोबाच्या वारीला गेल्याच्या नंतर एक शिकायला भेटतंय आपल्याला. आता जसं बायकोनं नवऱ्याची किंमत ठेवा का, तसं खंडोबाकडे आल्याच्या नंतर नवऱ्यानं बायकोची किंमत ठेवा हे शिकायला भेटते बघा. खंडोबाच्या वारीत दोघाला बी शिकायला भेटते. ज्यावेळेस नवीन लग्न झालं आणि जेजुरीला गेलो, समजा अनंत महाराज, आपण जेजुरीला गेलतात ना तुम्ही? नाही जाणं झालं गडबडीत. जाऊ आपण संगत, आता मला बी नाही जाणं झालं. मी म्हणलं कुठं जाऊ आपण, जावंच लागते काय की. हो, ते नवसामध्ये खंडोबात निघायला लागला का, कोण बघितलं की खंडोबात दाखवायला लागला भांडारा. मी म्हणलं जातो आता पुढच्या वर्षी. आता ते असं गेलं. गेल्याच्या नंतर तिथली पद्धत आहे, आता जे जे गेले त्याला माहिती आहे. तिथली एक पद्धत आहे, पहिल्या पायरीवर गेल्याच्या नंतर अगोदर काय करावं लागतं? भांडारा व्हायचा. आणि पहिलं दर्शन कोणात घ्यावं लागतंय? त्याच्यामुळे मला भेव वाटायला जात. पहिलं कोणाचे पाय पडावं लागतंय? तुम्ही गेलते का नाही? गेलते नाहीच मिळ लागला का? बरोबर. कुठं कोणाचे पाय पडावं लागतंय? बायकोच्या. बरोबर आहे ना? बायकोच्या पाया पडायचं आणि बायकोला काय करायचं? उचलायचं. बरं, उचलून कुठं घ्यायचं? खांद्यावत ना. कुठं? खांद्यावत ना. पद्धतच समजा बायकोला उचलून घ्यावं लागतं. किती पायऱ्या? ते वजनावर डिपेंड आहे. अंदाज लावायचा. त्याचा त्याचा बघा, मी म्हणावं 108 ने आणि एखाद्याचं मरायचं ते नाही का, ज्याच्या त्याच्या वजनावर डिपेंड. हा, उचलल्याच्या नंतर कुठं घ्यावा? समजा कडेला किंवा खांद्यावरती. म्हणजे तिथं आपल्याला शिकवलं जातंय बायकोला खांद्यापर्यंत ठेवायचं, कानापर्यंत. डोक्यावर घ्यायचं. डोक्यावर घेतलं की म्हणजे तुम्हाला काय कळत? मग खंडोबा आपल्याला शिकवतो, भाऊ किती बी प्रेम कर पण डोक्यावर बसू द्यायचं नाही. आणि एकदा डोक्यावर बसले, कारण काय माहितीये का, महिला मंडळ आपल्याला बोलताना सहज आपला अपमान करून जाते. आता पण आपण कसे, आपण हुशार राहिलं पाहिजे. मला येता येता आमच्या घरच्या वालीनं असंच अपमान केला. ती म्हणली होय. मी म्हणलं काय? माझं किती मोठं म्हणे. मी म्हणलो काय? माझं किती मोठं म्हणे. मी म्हणलं काय मोठं म्हणे? मी तुम्हाला पाहिलं सुद्धा नाही तरी सुद्धा तुमच्या सोबत लग्न केलं. माझं किती मोठं म्हणे. मी म्हणलं येडे, तू नाही पाहिलं माझ्यासोबत लग्न केलं, याच्यापेक्षा मी तू पाहून तू ह्या संग लग्न केलं, मो किती मोठं म्हण. असं खरंय का नाही? कारण आपल्याकडे काय मुलगी पाहायला येत नाही. बरं, काय येत नाही त्याचं बी कारण ह्या तिथं म्हणले असते याच्यातून दुसरा पीस असला दाखवा. आपलं म्हणून हे जास्त डोकं लावायचं काम. मग आता पंढरपूरची वारी आणि खंडोबाची वारी. आता खंडोबाच्या वारीत सुद्धा आपल्याला शिकवलं जातं, पंढरपूरच्या वारीत सुद्धा शिकवलं जातं. पण ऐका ना, दोन्ही वारीमध्ये देवानं आपल्या भक्तासाठी कार्य केलंय. दोन्ही याच्यामध्ये भगवंतानं आपल्या भक्तासाठी काम केलं. पण दोन्ही देवाला आपलं नामस्मरण आवडत असन, खंडोबाचं नामचिंतन करा, खंडोबा आपल्यासाठी काम करतो. बाळूमामाची सेवा करा, बाळूमामा आपल्या पाठीशी उभा राहतात. पांडुरंगाची सेवा केल्याच्या नंतर पांडुरंग आपल्यासाठी काय नाही करणार. पण ऐका ना महाराज, देवाच्या प्राप्तीचे साधन अनेक आहेत. कारण साधू संतांना योग सांगितलं, तप सांगितलं, सगळं एवढे साधन सांगितले. मग हे बाकीचे साधन व्यर्थ आहेत का? महाराज म्हणले हे बाकीचे साधन करून तुम्हाला जी फलश्रुती मिळती ते सोपं साधन करून मिळते. अभंगाचं योग यागत योग यागत योग यागत योग यागत योग यागत योग योग
तेरी मेरा नेहा मुँह पे सर्व साधनाचे सारे सर्व साधनाचे सारे सर्व साधनाचे सारे सर्व साधनाचे हो सर्व साधनाचे सर्व जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा हो, योग याग तप साधन केल्याच्या नंतर तुम्हाला जी फलश्रुती मिळती ना, तीच फलश्रुती भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर मिळती. पण महाराज, त्या भगवंताचं नामचिंतन कसं करायचं? एकदा सर्वांनी प्रेमानं करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई योग याग तप करण्यासाठी कष्ट आहेत बघा. आता योग करणं सोपं आहे का? आता योगा करते आजकाल, आता ते एक औषध निघालेत बघा. आता काय माहितीये का, पहिल्यापासून महाराज लोक आणि साधू संत आपल्याला सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. अहो धन्यता देतात, धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे. पण आमच्या म्हणण्यावर आमच्या बोलण्यावर तुमचा विश्वास राहिला नाही. अहो ज्याला शुगर आहे, ज्याला बीपी आहे, ज्याला खरंच वजन कमी करायचं त्यानं कीर्तनात यायचं. आणि कीर्तनात येऊन काय नाचायचं तर नाचायचं, वजन बी कमी होतंय आणि सगळंच कमी होतंय. पण लोकांचं आता थोडं अवघड झालंय. आमचं बरं वाटलं ना म्हणून सकाळी 4लाच उठाले तर गाणे लावले. तुमचं सगळ्याला आता तुम्ही आहेत का याच्यात माहित? मला माहित नव्हतं बरं काय, म्हणजे आपल्या ध्यानात. बरं नाचा तुम्ही, कशासाठी आपण नाचायलो होतं? आपल्या तब्येतीसाठी नाचायलो होतं ना, प्रकृतीसाठी. पण ऐका, त्या टायमाला सुद्धा तुम्ही साधू संतांचे अभंग लावा, नाचण्यासारखी गाणी येतं. आमच्या विशाल महाराजाचा जर पिंगळा लावला तर किती नाचायचं तर नाचायचं. गेल्या वर्षी आपण इथं पिंगळा म्हणला, आमच्या नवधारा चॅनलवाल्या दादानं नाव लय त्याला चांगलं दिलं. मी पुंगळा आहे म्हणून मी पिंगळा म्हणतो. अरे त्या म्हणलं भाऊ ते नाव आधी कट कर रे बापा, आले अवघड. कारण बरं देवाची किती भक्त एवढे अभंग येतं. तुम्ही फक्त काय माहितीये का, त्याला जर चाल लावली, आता काही विद्वान कीर्तनकाराला गाण्याच्या चाली वगैरे आवडत नाहीत, पण मला असं वाटतं नाही त्या गाण्यावर नाचण्यापेक्षा जर आपण एखाद्या गाण्याला अशी एखाद्या अभंगाला थोडीशी नाचण्यासारखी चाल लावली, कशामुळं आपल्याला नाचायचंय म्हणून. तुम्ही कीर्तनात नका म्हणू, पण जिथं आपल्याला नाचायचंय तिथं हे चाल म्हणून सुद्धा जमते का नाही? आता समजा आपण हरिपाठामध्ये अवघाच्या संसाराला किती सुंदर सुंदर चाली लावतो. मग त्या जरी चाली आपण हरिपाठ म्हणून जर तिथं लावला, सकाळी सकाळी नाचत असताना, सर जर त्या कंपनीत तुम्ही असताल समजा, माझं तर त्या कंपनीवाल्याला सुद्धा एक सांगणे, कारण ते चांगले बरं काय, प्रत्येकासाठी चांगले, प्रत्येकाच्या आरोग्यासाठी चांगले ते प्रोडक्ट औषध सर्व. आपण काय त्याचे प्रचारक नाहीत, पण आपल्या तब्येतीने आपल्या शरीराची काळजी घ्यायची असलं तर ते चांगले. फक्त त्याची एकच विनंती आहे, ज्या टायमाला आपण गाणे लावतो ना त्या टायमाला तुम्ही ज्ञानोबरायाचा हरिपाठ लावा. आणि हरिपाठ लावून जसं आपण गाण्यावर नाचतो त्या पद्धतीनं काय आनंद घ्यायचा तर घ्या. आणि जेवढा आपण हरिपाठावर आनंद घेऊ, एक आपला परमार्थ ही व्हालाय. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या भगवंताचं नामस्मरण ही घडायला लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली प्रकृती बी व्यवस्थित व्हाली, म्हणजे देवाचं चिंतनही व्हालंय आणि आपण तंदुरुस्तही व्हालो होतो. दोन्ही फायदा आहे का नाही? नाही हरिपाठ काढायला सकाळी सकाळी काकडा, बरं काकड्याला बी किती सुंदर चाली येतात. जर सुंदर सुंदर चालीचा आपण काकडा लावला, आता काही काही नवीन तुम्ही युट्यूबला कसं बी टाका, डिजिटल काकडा म्हणलं की तसाच काकडा याला. पारंपरिक जुन्या वारकरी चाली की तसाच काकडा यालाय. मोबाईल म्हणजे कल्पतरू झाल्यासारखा झालाय. तुम्ही त्याच्यावर जे म्हणताल त्याच्यावर ते यायलंय. ज्याला चांगलं बोलायचं त्यानं चांगलं घ्यायचं, ज्याला वाईट असतं त्याच्यासाठी वाईट आहे. पण मला असं वाटतं जर आपण चांगले माणसं आहेत म्हणून चांगलंच घेतलं पाहिजे त्याच्यातलं. आता ऐका, आपल्याला नाचायचं ना सकाळी सकाळी काकड्यातलं, कर जोडो नबी नबी तो तुम्हारा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ऐका सर्वांनी हात वरती करायचं. सकाळचा या माता
कर जोडून विनवित तुम्हाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हीच माझी विनवणी जोडोनिया कर दोन्ही हीच माझी विनवणी जोडोनिया कर दोन्ही तुम्ही वासुदेव म्हणा हात खाली करू नका तुम्ही हात खाली करू नका वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 गरमी आल्यासारखं वाटलं का नाही आता याच्यापेक्षा अजून काय ताकद सांगावी कारण अहो एवढं चिंतन आणि एवढं माझ्या भगवंताची आपल्याला देण आहे आपल्याला ज्या पद्धतीनं परमार्थ करता येईल त्या पद्धतीनं करा आता गुरुवारी चैतन्य महाराजाच्या मुखातलं वाक्य आहे अहो ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी महान आहे तुम्हाला जसं वाचणं वाटन ना तसं वाचा आता तर एवढं कंटाळून काही शब्द वापरले झोपून वाचा बसून वाचा जसं वाचायचं तसं वाचा पण ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी मात्र वाचा एका गोष्टीचा आनंद वाटतो महाराज आता सध्या आमच्या शिलू तालुक्यामध्ये फिरता ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा चालू आहे बघा आणि त्या सोहळ्याची सांगता खूप मोठ्या थाटामाटामध्ये शिलू या ठिकाणी होणार आहे त्या सोहळ्याचे जे सर्व नियोजन करतात सर्वच महाराज मंडळी येतं त्यामध्ये सर्वच तालुक्यातली महाराज मंडळी बाहेरगावातली सर्व महाराज मंडळी पण सर्वात जास्त मोठा पुढाकार आणि अट्टहासानं प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली असे असणारे आमचे पंडित गुरुजी डाके मनामध्ये कुठला स्वार्थ नाही भाव नाही फक्त ज्ञानोबराया प्रत्येकाला कळावं निस्वार्थ भावनेनं सेवा करतात आणि माझ्या ज्ञानोबरायाची कृपा अशी झाली की आज आमच्या शेलू तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आळंदी अवतारल्यासारखं झालं बघा ज्या गावात ज्ञानोबरायाची पालखी जाती ना त्या गावामध्ये आळंदी सारखं वाटतं कारण प्रत्येक जण ज्ञानेश्वरीची पारायण करायला लागलं आणि ज्या गावात ज्ञानोबराया गेली त्या गावातल्यानं कधीच पारायण न केलेलं असं सुद्धा पारायण करायला लागले तर आणि विशेषतः काही काही गावानं जसं 750 हा सोहळा आहे ना त्याच पद्धतीनं मिष्टान्न सुद्धा तेवढेच होणार आहेत प्रत्येकानं वेगवेगळे पदार्थ वाटून घेतलेत खूप मोठा उत्सव आहे तुम्हालाही त्याची पत्रिका त्याचा मेसेज वगैरे येईल तुम्हाला जर वेळ भेटला ना नक्की एक दिवस तरी तुम्ही त्याचे साक्षीदार होताल आणि येताल ही अपेक्षा आहे बघा ज्ञानोबरायानं साधू संतांना एवढी दान दिलं एवढी देणगी आपल्याला दिली म्हणून कळकळीची विनंती आहे माझ्या भगवंताचं नामचिंतन एवढं सोपं करून सांगितलं तर मला एक सांगा अहो स्वतः भगवंतानं भगवद्गीता सांगितली पण भगवद्गीता प्रत्येकाला वाचवता येत नाही म्हणून भगवंताला स्वतः अवतार घ्यावा लागला अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी पण कशासाठी लोकले ज्ञान जगी हित नेनती कोणी ज्ञानोबरायानं तुमच्या आमच्यासाठी अवतार घेतला सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहिली पण तरी बी नाही कळाली म्हणून ज्ञानोबरायानं सुंदर हरिपाठ लिहिला आणि हरिपाठही नाही कळाला म्हणून भारुडाच्या रूपातून परत आपल्याला परमार्थ शिकवला ज्ञानोबरायाला नाथबाबाचं रूप घ्यावं लागलं आणि नाथबाबानं आपला मनोरंजन करत हरिपाठ आपल्या मनोरंजनामध्ये जसं आपण भारुड हाशिक माझ्या म्हणून ऐकतो मनोरंजन म्हणून ऐकतो पण त्या भारुडाचा ज्यावेळेस तुम्हाला अर्थ कळन ना त्यावेळेस त्या भारुडाचा अर्थ सुद्धा खूप मोठा आहे फक्त हाशिक मजा म्हणून भारुड जर आपण ऐकलं तर भारुड आपल्याला कळणार नाही पण भारुडातून जर आपल्याला शिकवलं आणि आपण जर जाणलं तर भारुड लय महत्वाचं आहे दादला नको क बाई हा मला नवरा नको पण कोणता नवरा आता वेळ झालाय नाही तर सांगितलं असता विठ्ठला मग एवढं सोपं करून सांगितलं महाराज आता तो भगवंत आमच्यासाठी काम करतो भगवंत आमच्यासाठी सेवा करतो आम्हाला मान्य आहे
पण ऐका ना, त्या भगवंताचं नामस्मरण कसं करायचं ते आम्हाला एकदा सांगा. अभंगाचं शेवट. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, वा गुरुजी. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सोपा मंत्र आहे तुका म्हणे जपा. जप करा त्या मंत्राचा. कुठल्या? मंत्र त्रिअक्षरी सोपा. पण नाव घेतलं नाही महाराज. नेमकं कोणाचा मंत्र? विठ्ठल या भगवंताचं. विठ्ठल हे नामस्मरण करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल महाराज. पण आजही देव आमच्यासाठी अवतार घेईल. हो, आजही तुमच्यासाठी अवतार घेईल. कारण ज्या ज्या वेळेस महाराज माझ्या भक्तावरती संकट येतं ना, माझा भगवंत अवतार घेतो. बघा, या महाराष्ट्रावरती संकट आलं, भगवान शिवशंकरानं छत्रपती शिवरायाच्या रूपामध्ये अवतार घेतला. या महाराष्ट्रावरती संकट आलं, पुण्यश्लोकी अहिल्या मातेच्या रूपात माझ्या भगवतीनं अवतार घेतला. तो कधी? 31 मेला कसबीच चमकली, या धनगर कुलात माझी आहिले जन्मली. या धनगर कुलात माझी आहिले जन्मली. या धनगर कुलात माझी आईने जन्मली. या धनगर कुलात माझी आईने जन्मली. 31 मेला कसबीच चमकली, 31 मेला कसबीच चमकली, 31 मेला कसबीच चमकली. 31 मेला कसबीच चमकली. या धनगर कुलात माझी आहिल्या जन्मली. या धनगर कुलात माझी आहिल्या जन्मली. या धनगर कुलात माझी आईने जन्मली. या धनगर कुलात माझी आईने जन्मली. हाती घेऊन तलवार झाली घोड्यावरी स्वार. 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 मुघलाची मान एके ठोक्यात उडवली. या मुघलाची मान एके ठोक्यात उडवली. या धनगर कुलात माझी आईला जन्मली. या धनगर कुलात माझी आईला जन्मली. या धनगर कुलात माझी आईने जन्मली. या धनगर कुलात माझी आईने जन्मली. 31 मेला कसबीच चमकली. 31 मेला कसबीच चमकली. धनगर कुलात माझी आईला जन्मली. या धनगर कुलात माझी आईने जन्मली. या धनगर कुलात माझी आईने जन्मली. या धनगर कुलात ज्या ज्या वेळेस आपल्यावरती संकट येतं त्या त्या वेळेस माझा भगवंत कोणाच्या तरी रूपातून अवतार घेतो. पण त्या देवानं अवतार घ्यावं त्याकरता आपल्याला त्या देवाचं भजन करावं लागेल. पण महाराज, देवानं आपल्यावरती कधी संकटच येऊ नये यासाठी काय करावं लागेल? त्या देवाच्या भक्ताचं भजन करावं लागेल. ते कसं? ज्ञानेश्वर माऊली.